नमस्कार मित्रांनो, मी अंशाम। आज आपण एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय। राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये अर्थव्यवस्था या घटकाचे महत्त्वाचे नेमके टॉपिक कोणते करायचे, अर्थव्यवस्थेची नेमकी तयारी कशी करायची आणि त्या दृष्टिकोनातून आपले किमान 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क राज्यसेवेच्या माध्यमातून आणि कंबाईनच्या माध्यमातून 15 प्रश्न 15 मार्क या दृष्टिकोनातून या मार्कांची एक निश्चित दिशेत तयारी कशी करावी, कोणत्या टॉपिकवर कसा किती भर द्यावा आणि या सगळ्या विषयाचा अभ्यास पूर्व कमी मुख्य परीक्षा म्हणजे दोन्ही माध्यमातून कशी तयारी करावी या दृष्टिकोनातून काही मुद्दे आपण प्रस्तुत करतोय। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो स्पष्टपणे नमूद केलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न आहे। राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला नेमकं काय पाहावं लागतं आहे। जनरली आयोग जीडीपी, एनएनपी, एनडीपी ची डायरेक्ट व्याख्या विचारत नाही, तर आयोग या व्याख्यांमध्ये येणारे विशेष घटक कशामधून काय वगळलं जातं, कशामध्ये काय समावेश केलं जातं या विषयावर विशेष भर देताना दिसतो आहे। म्हणजे कशात घसारा वजा केला जातो, कशात अप्रत्यक्ष कर वजा केला जातो या मुद्द्यावर भर दिलेला दिसतो। त्यात पुन्हा विशेष राष्ट्रीय उत्पन्न कधीपासून कसं मोजमाप करायला सुरुवात झाली, भारतात याबद्दलचा घटक कसा अंमलात आला, ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे नेमकी, याबद्दलच्या विविध समित्या आयोग कसे कोणत्या आहेत, एनएसएसओ, सीएसओ या संस्थांची भूमिका, कार्य, स्थापना या दृष्टिकोनातून आयोग एक तरी प्रश्न दरवर्षी विचारत असतो। त्यामुळे या टॉपिकला अतिशय सविस्तर पहा, जो प्रामुख्याने महत्त्वाचा ठरतो आहे। त्यानंतर दुसरा घटक आहे शेती, ॲग्रिकल्चर या टॉपिककडे बरेच विद्यार्थी मुख्य परीक्षेचा टॉपिक म्हणूनच पाहतात, परंतु अगदी कंबाईन पूर्व परीक्षेला हा टॉपिक स्पष्टपणे नमूद केलेला आहे। पण शेती या टॉपिकमध्ये सगळाच घटक पाहणं अपेक्षित नाही, तर इकॉनॉमिकल ॲग्रिकल्चर जो पार्ट आहे त्यात विशेषतः अल्प, मध्यम, दीर्घ पद्धतीचे कर्ज, जमीन सुधारणा पद्धतीचा घटक या माध्यमातून जसं की किमान आधारभूत किंमत एमएसपी आणि त्या संबंधित शेतीविषयकच्या विविध किमतींचा आढावाही त्यामध्ये महत्त्वाचा ठरतो आहे। तर शेतीविषयकचे काही महत्त्वाचे इकॉनॉमिकल सेक्शन्स हे नेहमी महत्त्वाचा घटक ठरतील आहे। त्यासोबतच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नाबार्ड या संस्थेचा सुद्धा घटक यामध्ये महत्त्वाचा ठरू शकतो आहे। त्यामुळे शेती या टॉपिककडे प्रामुख्याने लक्ष द्या आहे। त्यानंतर त्याच्यात रिलेटेड आहे दुसरा उद्योग घटक। उद्योगामध्ये औद्योगिक धोरणावरती किमान एक तरी प्रश्न नेहमी विचारलेला आहे आणि त्यासोबतच उद्योगाबद्दलच्या नवीन पॉलिसी 1991 नंतरचं उद्योग धोरण, त्याबद्दलचं लघु उद्योगाविषयीची विशेष पॉलिसी, एमएसएमई बद्दलचे विशेष धोरण याला रिलेटेड पकडून उद्योग या टॉपिक मधले काही महत्त्वाचे सेक्शन पाहणं अपेक्षित राहिला आहे। म्हणजे किमान 1 मार्क या दृष्टिकोनातून मिळावा हा मूळ उद्देश या पाठीमागचा आहे। त्यानंतर आयोग नेहमी भर दिलेला आहे बँकिंग। अनेक विद्यार्थी असं एक्सपेक्टेड ठेवतात की बँकिंग प्रीला खूप कमी आहे, पण वास्तवात बँकिंग स्पष्ट नमूद केलं याचा अर्थ त्यावरती आरबीआयच्या संबंधित एक प्रश्न आणि इतर बँकांच्या संबंधित एक प्रश्न अपेक्षित आहे। या माध्यमातून 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला किमान पातळीवरती मिळवणं सहज सोपं जाईल आहे। या टॉपिकवर सर्वाधिक लक्ष द्यावा। बँकिंगमध्ये विशेषतः नवीन जे रिफॉर्म्स आहेत जसं की 1949च्या कायद्यामध्ये विशेष बदल, त्यासोबतच आरबीआयच्या धोरणातले बदल, आत्ताची करंट आकडेवारी, तसंच आरबीआयच्या मौद्रिक धोरणाविषयीचे घटक, बँकांमध्ये बँकिंग कार्यनियमनाबद्दलचे आता आरबीआयने घेतलेल्या कारवाईचे विशेष कलम ज्यांचा मी उल्लेख स्पष्टपणे व्हिडिओमध्ये या माध्यमातून मी करणार आहे। तसंच कोणत्या बँकांच्या किती प्रतिबंधात्मक घटनांबद्दल सध्या आरबीआय निर्णय घेतलेला आहे, राष्ट्रीयकृत बँका, इतर बँका, ज्यामध्ये पुन्हा लघु बँका, पेमेंट बँका अशा टॉपिकवर विशेष भर देणं अतिशय फायदेशीर राहिलं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे लोकसंख्या आहे। लोकसंख्येवर किमान 1 मॅक्झिमम 2 प्रश्नापर्यंत सुद्धा आयोग नेहमी पोहोचलेला आहे। काही प्रश्न लोकसंख्येचे भूगोलाच्या दृष्टिकोनातून असतात, त्यामुळे त्याबद्दल काही वेळा मर्यादा येताना दिसते, परंतु इकॉनॉमीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा 2 प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे लोकसंख्या या घटकावर आहे। आणि लोकसंख्या टॉपिक नंतर इमिडिएटली दारिद्र्य व बेरोजगारी हे 2 टॉपिक पाहणं अपेक्षित राहिलं आहे आणि या 3 टॉपिकच्या माध्यमातून किमान 5 प्रश्न तुम्हाला नेहमी मिळतील आहे। बेरोजगारीवर 1 प्रश्न आणि दारिद्र्यावर 2 प्रश्न, लोकसंख्येवर 2 प्रश्न अपेक्षित आहेत आणि हे 3 टॉपिक एकत्रितपणे करा, जेणेकरून तुलनात्मकरित्या लक्षात ठेवायला सोपं जाईल, अभ्यासाचा एक अप्रोच येईल आणि विषय सहज लक्षात राहिला आहे। या माध्यमातून याबद्दलच्या घटकांचा आढावा सहज आपल्या किमान 7 ते 8 मार्कांकडे घेऊन जाईल आहे। त्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे स्पष्ट नमूद केलेला विषय आहे परकीय व्यापार। तर परकीय व्यापारामध्ये स्पष्ट डिफाईन आहे, आयात निर्यात येऊ शकते, एफडीआय एफआय येऊ शकतो, व्यापार व्यवहार येऊ शकतो। तर या सगळ्या विषयांचा अभ्यास त्यामध्ये करावा लागेल। प्रामुख्याने एफडीआय एफआय या विषयाचा महत्त्वाचा भाग आपल्याला पाहणं अपेक्षित आहे। गुंतवणूक विषयक धोरण, व्यापार व्यवहार तोल, आयात निर्यात या
संबंधित विषयाची संकल्पना व त्यावर विशेष आकडेवारी या दोन्हींचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी अपेक्षित राहिला आहे। याच्या पुढे जाऊन सर्वाधिक वेटेज असलेला आणि हमखास मार्क देणारा आणि नेहमी सातत्याने शाश्वत असलेला घटक व विशेषतः संकल्पनेवर जास्त भर असलेला टॉपिक म्हणजे सार्वजनिक वित्त, ज्याच्यावर आयोगाने स्पष्टपणे खूप जास्त वेळेला प्रश्न विचारलेला आहे। सार्वजनिक खर्च, लेखापरीक्षण आणि शासकीय अर्थव्यवस्था किंवा सार्वजनिक वित्त या माध्यमातून सिलेबसमध्ये स्वतंत्र शब्द नमूद केलेले आयोगाने आहे। कुठलाही टॉपिक कमी अधिक करा, पण या टॉपिकला आठवड्यातून किमान एक वेळेस तरी पुन्हा रिवाइज करा, जेणेकरून यामधले किमान 2 मार्क तरी आपल्याला आलेच पाहिजे आहे। प्लस मायनस 2-3 प्रश्नापर्यंत आयोग पोहोचतो, किमान 2 प्रश्न तरी दरवर्षी आयोग विचारतेचा आहे। या सगळ्या टॉपिकला एक 2-3 मार्कांची काही विशिष्ट योजना, धोरणात्मक निर्णय, या बाबतीत करंट अफेअरचा इकॉनॉमीचा पार्ट जोडला की आपण आणखी 2-3 मार्क या माध्यमातून जोडू शकतो। अगोदरच्या सगळ्या टॉपिकमधून 7 ते 8, सार्वजनिक टॉपिकमधून 2 ते 3 आणि करंट अफेअरमधून 2 ते 3 या टॉपिकचा जर सर्वसाधारण आढावा घेतला तर आपण 13-14 प्रश्नापर्यंत पोहोचणं नेहमीच अपेक्षित आहे। यामध्ये मुद्रा हा टॉपिक एक स्वतंत्रपणे नमूद आहे, पण मुद्रा या अंतर्गत अनेक वेळेला आयोग प्रश्न जो विचारला जाईल त्याला पैसा किंवा त्याबद्दलचं धोरण, त्याच्या रिलेटेड संकल्पनात्मक भाग हा विचारणं एक्सपेक्टेड आहे। चलनवाढ, चलनघट याला ते अटॅच करतील आहे, परंतु एखादा प्रश्न त्यावर येईल म्हणून मी त्याला स्पष्ट उल्लेखित केलं नाही आहे। पण या सगळ्या टॉपिकवर मी जे आता स्पष्ट केलंय त्या टॉपिकवर किमान 1 किंवा 2 प्रश्न नेहमी विचारतायत। या टॉपिकला जर आपण प्रॉपर लक्ष दिलं असेल आणि सर्वाधिक भर दिला असेल तर अगदी पुढच्या 15-20 दिवसात सुद्धा या इकॉनॉमिक्सच्या 15 प्रश्नांच्या तयारीसाठी तुम्ही परिपूर्णरित्या तयार होऊ शकता, हे अंतिम सत्य आहे। यामध्ये विशेष अगदी न धोका पत्करता जर तुम्हाला हमखास ठोकताळ्यानुसार किमान 100% मार्काची गॅरंटी पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो, राष्ट्रीय उत्पन्न 1, लोकसंख्या 2, एकूण 3 मार्क, दारिद्र्य बेरोजगारी 3, एकूण 6 मार्क, उद्योग 1, 7 मार्क, सार्वजनिक वित्त, शासकीय खर्च वगैरे, लेखापरीक्षण या टॉपिकमधून 2 ते 3 अशी एकूण 10 मार्क तुमच्या हातातून कोणीच घेऊ शकत नाही, याची परिपूर्ण गॅरंटी एवढ्याच टॉपिकमधून मिळेल आहे। बाकी सगळ्या टॉपिकची जे आता मी उल्लेख केला त्या टॉपिकमधून तयारी केला तर 13 ते 14 प्रश्नापर्यंत सहज पोहोचाल। आणि आता शेवटी जे उल्लेख केले त्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य बेरोजगारी, लोकसंख्या आणि सार्वजनिक वित्त या टॉपिकमधूनच तुम्हाला 10 मार्काची 100% गॅरंटी मिळेल। या माध्यमातून तयारी करा व या संबंधित टॉपिकची स्वतंत्र यादी, त्याबद्दलचा स्वतंत्र पेज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती म्हणजे पेरा इन्स्टिट्यूट पुणे या टेलिग्राम चॅनलवरती मी याच्याबद्दलच्या PDF व याच्या करंट नोट्स व त्याबद्दलचे स्वतंत्र काही घटक मी प्रस्तुत करतोय, त्या माध्यमातून त्याचा वापर करा। आजच्या या व्हिडिओला नक्कीच प्रॉपररित्या पहा, पुन्हा पॉइंटला हायलाइट करा आणि रिवाइज करा। तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत। व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये मी राज्यघटनेबद्दलचे सविस्तर मुद्दे तुमच्या समोर प्रस्तुत करतोय। थँक्यू, पुन्हा भेटू।